शिवक्रांती टीव्ही, आपली माणसं, आपल्या बातम्या, समाज मनाच्या कल्याणाच्या, हिताच्या, अन्याय अत्याचार निवारणाच्या, ज्ञान विज्ञानाच्या, युवक विद्यार्थ्यांच्या, उद्योगधंद्याच्या, शेतकरी शेतमजुराच्या, आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या। ओबीसी राजकीय आघाडीचे अध्यक्ष प्राध्यापक श्रावण देवरे यांनी आज 28 एप्रिल 2024 रोजी पुढील पत्रक प्रसिद्धीसाठी काढले। 2004 सालापासून दिलेली सर्व खोटी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा, जातनिहाय जनगणनेचा कायदा व रोहिणी आयोगाच्या अंमलबजावणीचा कायदा करण्यासाठी ओबीसी राजकीय आघाडीतर्फे 2024च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात प्राध्यापक नारायण काळेल यांना अधिकृत उमेदवार उभे केले आहे। मतपत्रिकेतील त्यांचा क्रमांक 21 असून त्यांचं चिन्ह चालण्याची काठी आहे। नारायण काळेल हे फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्ते असून विद्यार्थी जीवनापासूनच त्यांनी ओबीसी चळवळीत सहभाग घेतलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत स्थापन केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्ष अध्यापनाचं काम केलं आहे। अमेरिकेतील कृष्णवर्णीय व भारतातील दलित ओबीसी साहित्यांवर त्यांनी संशोधन करून डॉक्टरेट PhD प्राप्त केलेले आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शिंदे समिती स्थापन करून प्रत्येक मराठा कुटुंबाला कुणबी प्रमाणपत्र दिलं आहे। भारताच्या इतिहासात आजवर कोणत्याही सरकारनं एका जातीच्या नोंदी शोधण्यासाठी समिती स्थापन केलेली नाही, परंतु स्वजातीच्या हितासाठी सरकारी यंत्रणा राबवून त्यांना गैरमार्गाने ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवून देणारे मुख्यमंत्री ओबीसी आरक्षण नष्ट करायला निघालेले आहेत। महाराष्ट्रात आता यापुढे कोणत्याही नोकर भरतीतील खोटे ओबीसी अर्ज करतील व खऱ्या ओबीसीला शिपायाची नोकरी सुद्धा मिळू देणार नाहीत। ओबीसी आरक्षण वाचवायचं असेल तर आता निवडणुका लढवून सत्ता हस्तगत केल्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही। ओबीसी राजकीय आघाडीचे उमेदवार नारायण काळेल सर यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यावे असं आवाहन ओबीसी राजकीय आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक श्रावण देवरे यांनी केलं। डॉक्टर काळेल निवडून आल्यानंतर लोकसभेत कायदे करण्यासाठी विधेयक मांडतील। 2004 सालापासून कुणबी मराठा व मराठा कुणबी अशा प्रकारची खोटी कुणबी प्रमाणपत्र देण्याचं सुरू झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्री शिंदे यांनी निजामांच्या कागदपत्रातून खोट्या नोंदी तयार करून खोटी कुणबी प्रमाणपत्रे दिलेली आहेत। ही सर्व खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी कायदा केला जाईल। दर 10 वर्षांनी जातनिहाय जनगणना करणारा कायदा केला जावा। तसेच दलित ओबीसी व आदिवासींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण व बजेटमध्ये हिस्सा मिळावा यासाठी कायदा करणं, तसेच मायक्रो ओबीसींना न्याय देणारा रोहिणी आयोगाच्या अंमलबजावणीचा कायदा करणे, आरक्षणासारख्या सर्व उपक्रमांमध्ये दलित, ओबीसी, आदिवासी व मायनॉरिटीज महिलांना 50% हिस्सा देणारा कायदा केला जाईल। शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन अहवालाच्या अंमलबजावणीसाठी करणारा कायदा केला जाईल। EVM मुक्त निवडणुका करण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका करण्याचा कायदा केला जाईल। इलेक्टोरल बॉन्ड रद्द करण्याचा कायदा करून भ्रष्टाचार मुक्त निवडणुका करण्याचा कायदा केला जाईल। आजवर झालेले सर्व कामगार विरोधी कायदे रद्द करणारा कायदा करण्यात येईल। शेतीसाठी वीज, पाणी, खते, बी बियाणे, मोफत कर्ज पुरवठा, बिनव्याजी देणे, रखडलेल्या सिंचन योजना पूर्णपणे देशात मिळणारे पावसापासून पाणी 14,01,000 TMC इतके पाणी, त्यापैकी 75,000 TMC हवेत बाष्पीभवन होते। 40,000 TMC अडविलेले आहे। राहिलेले 35,000 TMC पाणी अडवणे, बाष्पीभवन कमी करणे, तुषार सिंचन, ड्रीप इरिगेशन वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे, KG शिक्षण मोफत देणे, वैज्ञानिक दृष्टिकोन, व्यवसायाभिमुख व फिलॉसॉफीवरून शिक्षण देणे, खाजगीकरण थांबविणे, सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवणे, श्रेणी 1 मधील पगार कमी करून श्रेणी 4च्या दुप्पट देणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, अग्निवीर योजना बंद करून पूर्वीप्रमाणे सैन्य भरती करणे, सर्व क्षेत्रात लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना आरक्षण देणे, बजेट तरतूद लोकसंख्येच्या प्रमाणात करणे, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ताबडतोब घेणे, सहकार क्षेत्रासह पूर्ण मंडल आयोग लागू करणे अशा प्रकारचे कायदे करण्याचे ठोस आश्वासन देणारा ओबीसी राजकीय आघाडी हा एकमेव पक्ष आहे। ओबीसींच्या हक्कांसाठी रस्त्यावरची शासकीय व न्यायालयीन लढाई लढणारा एकमेव पक्ष म्हणजे ओबीसी राजकीय आघाडी आहे। त्यामुळे ओबीसी, दलित, आदिवासी व मायनॉरिटीज जनतेनं ओबीसी राजकीय आघाडीचे अधिकृत उमेदवार क्रमांक 21 डॉक्टर नारायण काळेल यांना चालण्याच्या काठीसमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून देण्याचं आवाहन करण्यात येत आहे। या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे, डॉक्टर नारायण काळेल उपस्थित होते। वरील प्रमाणे बातमी आपल्या लोकप्रिय बातमीपत्रात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती। आपले विनीत प्राध्यापक श्रावण देवरे, संस्थापक अध्यक्ष ओबीसी राजकीय आघाडी, सत्यशोधक शंकरराव लिंगे, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन डॉक्टर नारायण काळेल, माढा लोकसभा निवडणूक उमेदवार, सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही, दिनबंधू न्यूज।
ज्यांची कोणी दखल घेत नाही, अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख, नोकरीविषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती न घाबरता न लाजता आपलं लिखाण पाठवा. आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील. शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01. रचलं जात आहे, ते यशस्वी होत आहे आणि म्हणून मग आम्ही विचार केला की हे सगळं सत्तेच्या जोरावर चालू आहे. हे सगळं सत्तेच्या जोरावर चालू आहे कारण ओबीसीच्या हातात सत्ता नाही. ओबीसीचे जे मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत ते वेगवेगळ्या पक्षांचे गुलाम आहेत. ओबीसी आमदार खासदारांचे कोणी मराठा मालक आहे, कोणी ब्राह्मण मालक आहे, फडणवीस मालक आहेत, पवार मालक आहेत, उद्धव ठाकरे मालक आहेत आणि या मालकांच्या पलीकडे ओबीसी आमदार, खासदार किंवा ओबीसी मंत्री जाऊ शकत नाही. त्यांच्या समोर ते बोलू शकत नाहीत. भुजबळ साहेबांना एकच परवानगी मिळाली आहे की तुम्ही मोठमोठ्या ओबीसींच्या सभा घ्या आणि तिथं जरांगेला शिव्या देत बसा. आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही तिकडे जरांगेला शिव्या द्या, आम्ही इकडे खोटी कुणबी प्रमाणपत्र वाटण्याचं काम सुरू ठेवतो. मंत्रिमंडळात बैठकीत छगन भुजबळांना बोलू दिलं जात नाही, विधानसभेत छगन भुजबळांना बोलू दिलं जात नाही, पक्षाच्या बैठकीत तर बोलण्याचा प्रश्नच नाही. भुजबळांना फक्त बोलण्याची परवानगी कुठं? ओबीसीच्या सभेमध्ये. आणि बोला म्हणजे काय बोला, फक्त जरांगेला शिव्या द्या, दुसरं काही करू नका. तर अशा प्रकारचं षडयंत्र महाराष्ट्रामध्ये हे राबवलं जात आहे, ते सत्तेच्या जोरावर राबवलं जात आहे. आणि म्हणून ओबीसी राजकीय आघाडी आम्ही स्थापन केली आणि गेल्या जवळजवळ 4 वर्षापासून आम्ही पूर्ण महाराष्ट्राचे दौरे काढून ओबीसी राजकीय आघाडीचं संघटन आम्ही केलं आणि 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. त्याप्रमाणे आम्ही आता माढा लोकसभा मतदारसंघात आलो आहे. आमचे उमेदवार नारायण काडेल यांचा परिचय तुमच्याशी झालेलाच आहे. आता आम्ही वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन आमच्या उमेदवारांचा आम्ही प्रचार करणार आहोत. आमची मुख्य मागणी इथं आम्ही लिहिलेली आहे आणि याच्यात पत्रकात पण आहे की खोटी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा, म्हणजे आमचा एक जरी आमदार, एक जरी खासदार निवडून गेला तर तो आमचा एक खासदार किंवा एक आमदार लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये विधेयक मांडेल आणि ते विधेयक असेल भारतातली सगळी खोटी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र शोधून काढणे आणि ती रद्द करणे आणि मुख्यतः महाराष्ट्रातली खोटी कुणबी प्रमाणपत्र शोधणे आणि ती रद्द करणे. त्याच्यानंतर जात न्याय जनगणना करून सर्व जातीच्या आणि सर्व धर्मांच्या लोकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांचे हक्क त्यांना मिळवून देणे. त्यानंतर 50% स्त्रियांना सगळ्या क्षेत्रांमध्ये 50% हिस्सा मिळाला पाहिजे, त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. त्यानंतर रोहिणी आयोगाच्या माध्यमातून मायक्रो ओबीसी जाती ज्या आहेत 12 बलुतेदारमधल्या, नावी, धोबी, सुतार, शिंपी, ज्यांच्यापर्यंत आरक्षणाचा लाभ जात नाही अशा नावी, धोबी, शिंपी सारख्या मायक्रो जातींना या आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून रोहिणी आयोगाची कडक अंमलबजावणी करण्याचा कायदा करण्यासाठी आमचा लोकसभा खासदार प्रयत्न करेल. आणि त्यानंतर शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाचा अहवाल मंजूर करणे. गेल्या 10 वर्षामध्ये कामगारांच्या विरोधात कायदे मंजूर झालेले आहेत लोकसभेमध्ये, हे सगळे कामगार विरोधी कायदे रद्द करणे आणि अशाच प्रकारची जनहिताची जी काही कामं आहेत ती आमचा खासदार लोकसभेमध्ये निवडून गेल्यानंतर करणार आहे. हे आम्ही या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे, पत्रकार प्रेस नोटमध्ये पण लिहिलेलं आहे. ते आपण पाहावं आणि त्याप्रमाणे आमच्या उमेदवाराला प्रसिद्धी मिळावी ही विनंती. अजून एक महत्वाचा मुद्दा सांगतो. तुम्ही तुमचं 1-2 मिनिटं मनोगत करा. महत्वाचा मुद्दा असा आहे की गेले 3-4 वर्ष झालं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत नाहीत. मंडल आयोगाच्या निमित्तानं 1993-94 पासून ह्या निवडणुका होत होत्या आणि जे तळागाळातला जो ओबीसी समाज आहे त्या समाजाकडून कुठंतरी सरपंच, सदस्य किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इथं सत्ताधारी बनत होता. तर हे जाणून बुजून षडयंत्र तयार करून यांचं हे आरक्षण घालवलेलं आहे आणि 3-4 वर्ष झालं निवडणुका घेत नाहीत. का घेत नाहीत तर जातनिहाय जनगणना नाही म्हणून किंवा त्याची आकडेवारी नाही म्हणून. तर जातनिहाय जनगणना करायला पैसे किती मागितले होते आयोगाने? आपल्या मागासवर्गीय आयोगाने 500 कोटी मागितले. आणि आता जो मराठा आयोग जो आहे, जो सुक्रे कमिटी,
ते मराठा आयोग आहे, ते मागासवर्गीय आयोग नाहीच, त्यातले मागासवर्गीय आयोगाचे सर्व सदस्यांनी राजीनामा दिलेले आहेत अध्यक्षासहित. तर त्यांनी 360 कोटी रुपये खर्च केलेत फक्त मराठा समाजाचा सर्वे करण्यासाठी. आणि तो पण खरा सर्वे नाही की 150 प्रश्न आहेत. 150 प्रश्नाला ह्याला जवळजवळ 1.5 तास कमीत कमी ते प्रश्नावली लिहायला लागते. तर एका दिवसात 7 ते 8 माणसाच्या वर माणसं होत नाही. 50-50 माणसं एका माणसानं कशी काय ते सर्वे केला असावं. म्हणजे इतका खोटा सर्वे त्या ठिकाणी केलेला आहे घर बसून, की ज्याचं घर आहे स्लॅबचं आहे तर ती कुणाचं आहे काढाचं असेल लिहा, काय अमकं तमकं म्हणजे गाडी असेल तर नाही म्हणले हा, ट्रॅक्टर असेल तर नाही म्हणले हा. म्हणजे संपूर्ण हा खोटा सर्वे केलेला आहे. हे सरकार सुद्धा आम्हाला न्याय देत नाही. आज मितीला न्याय आमचा कोर्टात चालू आहे. म्हणजे एकीकडं हे ओबीसी राजकीय आघाडी जी आहे ही राजकीय फ्रंट पण काम करते, न्यायालयीन फ्रंट म्हणून पण काम करते, रस्त्यावरची लढाई पण करते. आणि जे आता हे आपले पत्रकार बंधू आहेत त्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सुद्धा बौद्धिक किंवा जो प्रचार प्रसार करायचा आहे त्या पद्धतीने प्रचार प्रसार करून सुद्धा लोकांना प्रबुद्ध करायचं काम सुद्धा ही राजकीय आघाडी करते आहे. तर ह्या राजकीय आघाडीच्या माध्यमातून अनेक प्रश्न आहेत. प्रश्न काय लवकर सुटणारे प्रश्न नाहीत, परंतु हा महत्वाचा मुद्दा आहे की सध्याच्या आरक्षणामुळं एक होतं ती हे आरक्षण मंडळ आयोगाचं आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थातलं बंद केलेलं आहे. त्याच्यामध्ये सहकार संस्थांमध्ये आरक्षण होतं ते अजूनपर्यंत लागू केलेलं नाही. सहकारी संस्थेला पैसा सगळा सभासदाचा आणि सरकारचा आहे आणि मालक मात्र हे झालेले आहेत, प्रस्थापित झालेले आहेत. त्यांचे स्वतःचे कारखाने आणि ते स्वतः सगळे खाऊन खाऊन ते कारखाने सुद्धा मोडवायला लागलेत, मोडीत काढायला लागलेत आणि आमच्यासारख्या भंगारात विकायला लागलेत. म्हणजे असे सुद्धा कारखाने मी भरपूर घेतलेत, एक सुद्धा नाही 10-15 कारखाने मी मोडीत घेतलेत. म्हणजे भंगारात आणि तोट्यात घातलेले कारखाने, म्हणजे ते चांगले चालवत सुद्धा नाही. तर ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. तर ही महाराष्ट्रातली परिस्थिती आता बदलली पाहिजे. तर ह्या वेळेला फार मोठा आमचे उमेदवार उभे राहिले नसतील, पण उभे राहत नव्हते त्या ठिकाणी उभे राहायला सुद्धा लागले. या ठिकाणी आता 20, 25, 35 उमेदवार सगळे आहेत. त्यातले ओबीसीचे उमेदवार 25च्या पुढे ओबीसीचे उमेदवार आहेत. ठीक आहे, आता एकी नाही झाली थोडीशी, परंतु होईल. पुढच्या वेळेला विधानसभेला चांगल्या प्रकारे होईल. उभा राहायला शिकले का माणसं परत काहीतरी चांगलं होईल यातून. परंतु मला एकच सांगायचं आहे की आता शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे. आता इथं जे आपले आता प्रस्थापित जे आता खासदार म्हणून इथं सगळ्यांची प्रसिद्धी होती मोठ्या प्रमाणात, त्या सगळ्यांनी सांगोल्याचं पाणी पळवलेलं आहे. सांगा तुम्ही पत्रकार बंधूंना, काय खरं खोटं असलं तर सांगा. सगळ्यांनी आपलं 40 वर्षापासून पाणी पळवलेलं आहे. 1932 साली माळशेजला पाणी आलेलं आहे, बारामतीला पाणी आलेलं आहे, फलटणला पाणी आलेलं आहे. आपल्याकडे पाणी अजूनपर्यंत पूर्ण क्षमतेनं पाणी आपल्याकडे येत नाही, त्याचं अस्थिरीकरण करू देत नाहीत. मग अशा लोकांना आपण निवडून द्यायचं का, हा एक प्रश्न आहे. तर त्यासाठी सांगोल तालुक्यात लोकांनी सजग राहिलं पाहिजे. आपल्यावर अन्याय करणाऱ्यालाच आपण निवडून देणार म्हणजे आपल्या पायावर तोंडा टाकून घ्यायचं का आपण, हा प्रश्न आहे. तर यासाठी मतदारांनी सतत झालं पाहिजे आणि कोणाला पण द्या, पण प्रस्थापिताला मत देऊ नका, हे माझं आता ठाम मत आहे. कोणाला पण देता आज पर्याय पक्का नसेल या ओबीसी आघाडीकडे, पण उद्याला पक्का आणणार आम्ही, निश्चित आणणार. आणि यासाठी प्रस्थापित आपला जरी असला ओबीसीचा तरी सुद्धा प्रस्थापिताला देऊ नका. जो गोरगरिबाचं काम करेल, शेतकऱ्याचं काम करेल. शेतकऱ्याला आज इथं काय कांदा निर्याती आता बघून 2 दिवसात ही केली नाही तर कांद्याचे पैसे किती लोकांचे झाले असते. एक द्राक्षावरची निर्यात काढली तर गेल्या वेळेला द्राक्षाचा भाव 20 रुपये होता. आज द्राक्षाचा भाव ठोकमध्ये 70 रुपये आहे. किरकोळमध्ये मुंबईला 150 रुपयापर्यंत भाव सांगितला जातो. म्हणजे निर्यात उठवली तर किती. साखरेचा भाव परदेशामध्ये 55 रुपये किलो आहे आणि आपली साखरेचं 40 रुपये किलो विकली जाते. इथॉनॉल बनवू नका सांगतात का, तर साखर स्वस्त करायला निवडणुकीमध्ये, आता ही निवडणूक आहे, पुढची निवडणूक आहे, साखर महाग झाली का शहरी लोक जे आहेत, पांढरपेशी लोक आहेत, विरोधात मतदान करतात. म्हणून हे शेतकऱ्याचं नुकसान. सगळ्या गव्हाला भाव काय, गव्हाला आता रशियाची मागणी आहे, दुसऱ्या देशाची मागणी आहे. रशियात यावर्षी उत्पादन झालेलं नाहीये, तर तिथं 55 रुपये किलो भाव आहे, तर आपल्या इकडे 30 रुपये किलो, 20 रुपये, 22 रुपये किलो सरकारी भाव आहे. तर हे सगळं सरकारने शेतकऱ्याला मारायचं जे काम केलेलं आहे. सर्वात मोठं इथं पक्ष आहे शेतकरी कामगार पक्ष. तरी हे शेतकरी कामगार पक्ष काय करतो हाच प्रश्न आम्हाला भेटतो की तो सुद्धा प्रस्थापिताला साथ देतो. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की काय या लोकांनी सुद्धा असं काम करायचं आणि आमच्या म्हणजे ढेकणासारखं सगळ्यांनी वडूनच घ्यायचं का,
हा तालुका आपला जो आहे सुजलाम सुफलाम कधी करायचा? पाणी म्हणलं तर पाणी किती आहे भारतात? पाणी, पावसाचं पाणी 1,41,000 टीएमसी पाणी आहे. त्यातलं फक्त 40,000 टीएमसी पाणी अडवलेलं आहे आणि 75,000 टीएमसी पाणी असं हवेत बाष्पीभवन होत आहे. अजून सुद्धा 30-40,000 टीएमसी पाणी अडवता येत आहे. पाणी अडवण्यावर ह्या ज्या योजना आहेत 25-25 वर्ष एक योजना राबली जाते, 40-40 वर्ष योजना पूर्ण होत नाही. म्हणजे ज्या योजना पूर्ण करायला पाहिजे, ज्याला प्रायोरिटी द्यायला पाहिजे, त्याला दिलेले पैसे कुठं वळवतात, काय करतात. आणि आपला हा दुष्काळी तालुका आहे, 13 तालुके दुष्काळी, हा सगळा जो पट्टा आहे आपला, हा माढा तालुक्याचा जो पट्टा हा दुष्काळीचा आणि अवर्षणग्रस्त आहे, पर्जन्य छायेचा भाग आहे. ह्याच्या भागामध्ये कुठेही मोठा पाऊस पडत नाही. तो पाऊस पश्चिमेला पडतो, त्या पश्चिमेतलं पाणी अडवणं, आपल्याला पाणी आणणं यासाठी काम करत नाहीत लोक. तर त्यासाठी प्रस्थापिताला पाडा हा पहिल्यांदा आमचा नारा यावेळेला असेल. पुढल्या वेळेला आमची निश्चितपणे यातनंही काय निवडून येतील तरी निवडून नाही आली तर रस्त्यावरची लढाई आहे, न्यायालयीन लढाई आहे. आता जे काय आता ओबीसीच्या विरुद्ध जे आम्हाला न्याय मिळालेला आहे तो हायकोर्टाने न्याय दिलेला आहे. हायकोर्टामधले आमच्या केसेस आता जवळजवळ 4 केसेस माझ्या हायकोर्टामध्ये आहेत आणि त्या 4ही केसेस आपल्या गुणरत्न सदावरती लढतात. तर त्याच्यासाठी अनेक पक्षाला ते काम करू शकतात, पण त्या पक्षाचे लोक एक रुपया सुद्धा द्यायला तयार नाही, कोणी काम करायला तयार नाही. 30-40 ओबीसीचे आमदार आहेत ते काम करायला तयार नाही. तर हेच मला पुन्हा पत्रकार बंधूला सांगायचं आहे की या गावामध्ये, या तालुक्यामध्ये, या मतदारसंघामध्ये जनजागृती झाली पाहिजे आणि अशा उमेदवाराला तुम्ही निवडून द्या की त्या उमेदवाराने आपली प्रगती केली पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे, ह्याच्यापेक्षा जास्त काय नाही. त्यासाठी शेतकऱ्याला वीज, पाणी, खते, बी बियाणे मोफत द्यायचे आणि जर आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर महत्वाचा प्रश्न जो शिक्षणाचा प्रश्न आहे तो केजी ते पीजी शिक्षणच मोफत करा. त्यामुळे पुन्हा आरक्षणाचा प्रश्नच येणार नाही. आणि त्याच्यानंतर आणखी एक जो प्रश्न आहे तो प्रश्न महत्वाचा, जो हमी भाव आहे तो हमी भाव शेतकऱ्याला चांगला द्या आणि त्याची जर प्रगती झाली तर तो आरक्षण मागणार नाही. त्याच्यानंतर जो आपला माणूस आजारी पडतो तर सगळे जे डॉक्टर आहेत, सगळे जे दवाखाने आहेत त्यांचं राष्ट्रीयकरण करा. जशा बँकेचं राष्ट्रीयकरण केलंय तसं राष्ट्रीयकरण करा आणि सगळ्याला मोफत उपचार करा, सगळ्या मोफत आरोग्य उपचार द्या. त्यामुळे जो आपल्या खिशातला जो पैसा जातो, माणूस जो गरीब होतोय, आरक्षण मागतोय, तर ते आरक्षण याच्यामुळं मागणार नाही कोणी. आरक्षण देऊ नये असं मी म्हणणार नाही, परंतु जो मराठा समाज आहे, प्रस्थापित आहे, त्यांचे 140 ते 50, 160 आमदार आहेत, 20-25 खासदार आहेत, सगळे 200 कारखाने आहेत, दूध डेरे त्यांच्या आहेत, सूतगिरण्या त्यांच्या आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळं म्हणजे सत्ताधारी तेच आहेत. सत्ताधारीच ते मागत असतील, जर सत्ताधारीच राजाच जर भीक मागत असेल तर प्रजेने काय करायचं? हा प्रश्न आज आपल्या पुढं फार मोठा आहे. तर राजाची प्रजा जी आहे तो मराठा समाज गरीब का झाला तर ह्याचं सुद्धा संशोधन करा ना. त्याच्यातल्या आत्महत्या का होतात ते आता दाखवलं, सुप्रीम समितीने ते आत्महत्या दाखवल्या. तर आत्महत्या करण्याचं कारण हे गरिबीच आहे, गरिबी श्रीमंतीच आहे. आणि हे जे आरक्षण आहे हे गरिबी श्रीमंतीचं नाही किंवा गरिबी हटाचा कार्यक्रम नाही. आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. हे प्रतिनिधित्व अजून पूर्णपणे आपल्याला मंडल आयोगाचं जे प्रतिनिधित्व आहे ते आपली लोकसंख्या आहे ती जनगणना न झाल्यामुळे आपल्याला पूर्णपणे मिळत नाही. 3% 10% मिळते, 27% सुद्धा पूर्णपणे मिळत नाही. म्हणून जनगणना झाली पाहिजे आणि जनगणना जो पक्ष करणार नाही त्या पक्षाला कधीच आपला ओबीसी मतदान करणार नाही, हा आमचा ठराव आहे. त्यासाठी आम्ही 2 वर्ष झालं जनजागृती करतोय आणि पुढे करत राहणार आहे. आणि आता काही पक्ष त्याच्यामध्ये आलेत की आता म्हणजे ज्या जाहीरनाम्यामध्ये आले किंवा आम्ही जनगणना करू, पण त्यांनी आता काय सौचिवे खा के काय ते आहे मग ते आता काय पुढे म्हणत नाही. त्यांनी आता जनगणना करायचा कार्यक्रम पुढे राबवलेला आहे. स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवशी, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947च्या दुसऱ्या दिवशी कायदा केलेला जनगणना बंद केलेली आहे, ही काँग्रेस पक्षाने केलेली आहे. त्याची पापं आता ती फेडायला लागलेत, त्यांचं सरकार गेल्यामुळं आता ते कुठं म्हणतात आम्ही जनगणना करू. तर उशिरा का व्हायला करायची इच्छा असेल तर करू द्या ना, सगळ्यांनी करू द्या, आम्ही त्यांचं सगळ्यांचं समर्थन करू. परंतु त्यांनी जनहिताचे कार्यक्रम केले पाहिजेत, एवढंच मी सांगतो. धन्यवाद. सर, तुमचा विरोध हा मराठा आरक्षणाला आहे की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळते याला आहे? आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, परंतु मराठा हा मागासवर्गीय ठरत नाही, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळत नाही, ते बेकायदेशीर ठरत आहे. पण यामध्ये मराठा समाजाची काय चूक आहे? त्यांनी असं म्हटलेलं नाही की आम्हाला ओबीसी मधून द्या, ते फक्त आरक्षण मागताय.
जरांग्याची भाषणं आहे का? त्यांना ओबीसीतूनच पाहिजे. ओबीसीतून आलं का आमचा एकही माणूस, आता तुम्ही सांगा नगर जिल्ह्यात करा, नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदला एकही माणूस निवडून येत नाही. नगर जिल्ह्यामध्ये तसंच सोलापूर जिल्ह्यामध्ये 30 परिस्थिती होणार आहे. बबनदादाचा मुलगा हा सभापती झाला, तो काय ही आहे का? कुणबी आहे का? तो मराठा आहे, प्युअर मराठा. आणि हे प्युअर मराठा सुद्धा कुणबी या पश्चिम महाराष्ट्रात अजिबात नाही. कुणबी फक्त कोकणात आहे. कोकणातला कुणबी अनटचेबल आहे. राणी साहेबांचा मराठा समाजामध्ये काही लोक मागास आहेत, म्हणजे आर्थिक दृष्ट्या. आर्थिकदृष्ट्या हा वेगळा आहे. त्यासाठी तुम्हाला एससीसीसी मधून तुम्हाला हे कुठला ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं नाही, ते घ्या ना तुम्ही. 10% आरक्षण दिले. ह्याच्यामध्ये गल्लत होते. जास्त आहे 10% आरक्षणामध्ये. तुम्ही 25% घ्या, 50% घ्या, 100% घ्या, आम्हाला काय घेणं. हा मागासवर्गीयाचा भाग नाही आणि गरिबी हटवायचा कार्यक्रम नाही मागासवर्गीयामध्ये आरक्षण घेण्याचा. हा महत्वाचा मुद्दा आहे. कायदेशीर मुद्दे त्यांना कळत नाहीत. उगा बेकायदेशीर काय पण मागण्या करतात, हे बरोबर नाही. उमेदवार थोडं तुम्ही म्हणजे भारत देश हा माझं असं मत होतं, तुम्ही हे जे तुम्ही हे सगळं सांगताय ना, नाव सांगा, उमेदवारी सांगा. मी प्राध्यापक नारायण तालुका काळे, माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मी ओबीसी राजकीय आघाडी पुरस्कृत उमेदवार आहे. आणि या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करतो. आणि आपण पत्रकार आहात, त्याचबरोबर आपण या देशाचे नागरिक सुद्धा आहात. भारत देश हा खंडप्राय भारत देश नैसर्गिक साधन संपत्तीनं एवढा प्रचंड संपन्न असून सुद्धा या देशातील 85 ते 90% लोक हे डिप्रायव्ड आहेत, वंचित आहेत. त्यांना जीवन फार मुश्किलीनं असं कष्टानं जीवन जगावं लागतं. याचं कारण असं आहे की या देशामध्ये 10 ते 12% लोक, मग ते जात वर्ण वर्चस्ववादी आहेत, भांडवलदार आहेत आणि सरंजामदार लोक आहेत. सरंजामदार लोक हे लोक या देशातील 85 ते 90% लोकांना हे वंचित ठेवत आहेत. आणि ही अशा प्रकारची त्यांनी सोशिओ कल्चरल, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक ही सिस्टीम त्यांनी मजबूत केलेली आहे. त्याच्यामध्ये जाती व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर जात व्यवस्था, मनोवाद आहे. आणि याच्यामुळं हे एवढे लोक वंचित राहिलेले आहेत, 80 ते 85% लोक. आणि आम्ही हे 85 ते 90% लोकांचं आम्ही प्रतिनिधित्व करतोय. आम्ही फक्त ओबीसी जरी म्हटलं तर या ओबीसी मध्ये ओबीसी, बीजेएनटी, एससी, एसटी आणि मायनॉरिटीज हे सर्व याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. आणि जो ओपन मध्ये जरी गरीब असला तरी त्याला आर्थिक प्रगती करण्यासाठी एक ईडब्ल्यूएस, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास वगैरे असं त्याचं त्यांना आरक्षण दिलेलं आहे. आणि तरी सुद्धा जे शैक्षणिक दृष्ट्या, जे सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत, एससी, एसटी, मायनॉरिटीज आणि ओबीसी, त्यामधून ते आरक्षण मागतायत. याचा अर्थ असा आहे की त्यांना, या लोकांना राजकीय दृष्ट्या वरती येऊ द्यायचं नाही. आणि पूर्वीचं जे त्यांच्यावरती थोपवलं गेलेलं आहे शूद्रातिशूद्र हे सामाजिक आणि सांस्कृतिक स्थान पुन्हा त्यांना त्याच्यामध्ये त्याला नेऊन ठेवायचं आहे. याच्यासाठी हे आरक्षण मागतायत. आणि या लोकांचं उन्नयन करण्यासाठी 85% 90% लोकांच्या उन्नयनासाठी आम्ही काही आमच्याकडे अजेंडा आहे आणि तो अजेंडा आम्ही या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रीब्यूट करतोय. आम्ही आपला जो आमचा जाहीरनामा आहे तो आम्ही डिस्ट्रीब्यूट करतोय. आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिली आमची मागणी आहे की ओबीसीचं गेलेलं राजकीय, ओबीसी म्हणजे जवळजवळ 65% लोक, यांना तुम्ही जे काही वंचित ठेवताय, या 65% लोकांच्या उन्नयनासाठी असलेला जो काही मंडल आयोग आहे, जात न्याय जनगणना आहे आणि आरक्षण आहे, याची 100% अंमलबजावणी करणे. आणि आम्ही त्या संसदेमध्ये गेल्यानंतर या सर्व जे काही समाज घटक आहेत, ओबीसी, एससी, एसटी आणि मायनॉरिटीज, यांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नयनासाठी आम्ही प्रचंड अशा प्रकारचं तिथं संघर्ष करून कायदे करणार आहोत. आणि त्याचबरोबर या देशातली जी शिक्षण व्यवस्था आहे, शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी आम्ही प्रचंड त्या ठिकाणी संघर्ष करणार आहोत. या ठिकाणी आमच्याकडे जी शिक्षण पद्धत आहे, फक्त कुठंतरी तात्पुरतं व्यावसायिक शिक्षण दिलं जातं आणि मग उरलेलं शिक्षण तुमचं ते धार्मिक, सांस्कृतिक अशाच प्रकारचं शिक्षण आहे. आमच्या देशामध्ये फक्त अंधश्रद्धा, परत धर्म, हिंदुत्ववाद अशा प्रकारच्या काहीतरी गोष्टी केल्या जातात. आणि या देशामध्ये असलेले जे विवेकवादी, या देशामध्ये असलेले जे काही
बुद्धिप्रामाण्यवादी शिक्षण या ठिकाणी असलेले काही सामाजिक राजकीय शिक्षण आणि हे काही जे सोशिओ कल्चरलची आणि पॉलिटिकल लिटरसी आहे ही पूर्णपणे या ठिकाणी निग्लेक्ट केलेली आहे. याचं कारणच की या ठिकाणचा 85 ते 90% हा जो काय समाज आहे हा शिकून सांस्कृतिक राजकीय सामाजिक दृष्ट्या हा शिकून म्हणजे एक लिटरसी घेऊन तो पुन्हा होऊ नये आणि जर तसा जर झाला तर या प्रस्थापिताला तो विरोध करेल म्हणून त्यांचं हे षडयंत्र आहे. तर या सर्व षडयंत्रावरती एक उपाय म्हणून आम्ही स्वतंत्रपणे आमचं 85% लोकांचं स्वतंत्रपणे सामाजिक राजकीय सांस्कृतिक अस्तित्व निर्माण करण्याचा या ओबीसी राजकीय आघाडीच्या मार्फत आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि या लोकांच्या मध्ये 85-90% लोकांच्या मध्ये काही जे दलाल आहेत की जे दलाल प्रस्थापिताला मिळालेले असतात ह्या दलालांचं षडयंत्र सुद्धा हाणून पाडण्यासाठी आम्ही जी काय सर्वसामान्य जनता आहे त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ते एकदा का जर जागृत झाले तर या दलालांचं काय चालणार नाही आणि हे काही 10-12% लोक आहेत त्यांचंही काय चालणार नाही. आणि लोक जे काही खरोखर प्रामाणिक कार्यक्षम असणाऱ्या लोकांना निवडून देतील त्याची संसदेमध्ये सत्ता येईल, संसदेमध्ये येईल, प्रत्येक राज्यामध्ये सत्ता येईल आणि प्रत्येकाला न्याय मिळेल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. आणि आपल्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो आणि या मतदारांना जनतेला एक विनंती करतो की एक उच्च विद्याविभूषित असलेला एक प्रकारचे ठराविक विचारधारा घेऊन पुढे जाणारा कार्यक्षम आणि प्रामाणिक प्राध्यापक असलेल्या उमेदवाराला आपण निवडून द्यावं आणि निवडून दिल्यानंतर काय ते संसदेमध्ये जाऊन तो फरक करू शकतो याचा आपण अनुभव घ्यावा असं मी आपल्याला आवाहन करतो. जय भारत, जय संविधान, जय भीम, जय जय. प्रश्न विचारा. तुम्ही पत्रकार परिषद वेगळी आणि तुमचं प्रचार यंत्रणा वेगळी. तुम्ही हे जे सगळं सांगताय ते तुम्ही प्रचारात सांगायला पाहिजे. आणि हे ऐका मी हे जे सगळं सांगताय ना हे पत्रकारांपुरतं मर्यादित. आम्हालाही मर्यादा असतात काय छापायचं किती छापायचं. इलेक्शनमध्ये आचारसंहिता राहते. हे जे तुम्ही सगळं आता सांगितलं हे प्रचारातला भाग आहे. एक मोठी सभा घ्या आणि तुम्ही आता जे सांगितलं ते जरांगेबद्दल तुम्ही जे आता जे बोलले ना हे सगळं जे आहे ते आम्हाला सांगितलं ठीक आहे पण प्रचार सभेत आलं पाहिजे ना. आम्हाला कळलं तुम्ही बोलाल पण ते जनतेला कळायला पाहिजे ना ज्यांना काय गरज. आमची प्रचार पत्रक घरोघरी जात आहे. जाहीर सभा ही घेतलीच पाहिजे असं काही नाही. याच्यापूर्वी आमच्या अनेक सभा झालेल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये जाहीर सभा घेणं आम्हाला अशक्य आहे. खर्चिक बाब असते. उमेदवार तर कळले पाहिजेत ना किमान हे उमेदवार घरोघर पत्रक केलं ते कळतं ना. आणि तुम्ही कशासाठी आहे. आम्ही काय आम्हाला आचारसंहिता म्हणलं की आचारसंहितेमध्ये पत्रक छापून असं कुठे आहे. उमेदवार म्हणून उभा राहणार तुम्ही आम्हाला काम लावणार. तुमचं कामच आहे ते. तुमचं कामच आहे ते. पत्रकार म्हणून काही कशासाठी करतात. तुमचा प्रचार नाहीये. तुमचं काम नसलं तर तुम्हाला कामामध्ये तुम्ही काही बोलायला छापणार का? तुम्हाला जे योग्य वाटेल ते छापा. एडिट करा योग्य का असं ते. याच्यात काय आहे ते सांगा. सर याच्यामध्ये काय आहे असं तुम्ही आयोग ऐका तुम्ही छापायचं काय किंवा काय तुम्ही ठरवा. ते तुमचं स्वातंत्र्य काय छापायचं तुम्ही ठरवा. पण आम्ही याबाबत एक तुम्ही जाहीर सभा घ्यायचा होता. काही गरज नाही आम्हाला सभा घ्यायची. आघाडीचा उमेदवार होईल मी महाराष्ट्र आमदार निवडणूक लढवत आहे. मी मुबारक बाबाला मी पेशावर इंजिनियर आहे आणि राजकीय ओबीसी राजकीय आघाडीचं कोषाध्यक्ष. गाव कुठलं? जत. ते जत विधानसभेचे भावी उमेदवार आहेत आमचे. सोलंकर साहेब परिचय करून द्या. मी रवींद्र चंद्र सोलंकर, मुक्काम पोस्ट शेगाव, तालुका जत, जिल्हा सांगली. सांगली लोकसभेचा मी आता सध्याचा उमेदवार आहे. पंढरी नाव सांग तुझं परिचय करून दे. मी पंढरी प्रभाकर पगारे यथुरी विद्रोही कवी आहे. विद्रोही साहित्यिक आहेत आमचे कार्यकर्ते ओबीसी राजकीय आघाडीचे. आणि देवळाली मतदारसंघ जो आहे नाशिक जवळचा तिथले ते आमचे भावी विधानसभेचे उमेदवार आहेत. तुमचा परिचय.
नमस्कार, सुधीर शिकलगास विट्यावरून आलोय आणि मी भटक्या मुलांचा कार्यकर्ता आहे. मी ह्या आघाडीला राजकीय पाठीमध्ये सुद्धा आलेलो. आमचा परिचय संपला. आता काय प्रस्तावित करू का? तुमचं सुरू करा. प्रस्तावित केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रीय स्तरावर सुद्धा एक फार मोठं षडयंत्र 2014 पासून सुरू झालेलं आहे. आणि ते षडयंत्र म्हणजे कोटी जात प्रमाणपत्र देणे. आदिवासी कॅटेगरी, दलित कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरी या तीनही कॅटेगरीमधल्या जातींची खोटी प्रमाणपत्र सवर्ण जातींना, वरच्या जातींना देणं आणि त्यांना SC ST OBC मध्ये घुसवणं हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण भारतमध्ये चाललेला प्रकार आहे. तर हा प्रकार कशासाठी आहे? संविधानामध्ये SC ST OBC आरक्षण असल्यामुळे ते आरक्षण नष्ट करता येत नाही, कागदावर नष्ट करता येत नाही. म्हणून मग वेगवेगळी षडयंत्र वापरून हे आरक्षण कसं नष्ट करता येईल याच्यासाठी जे काही प्रयत्न केले जात आहेत त्याच्यातला हा एक प्रयत्न आहे. 10 वर्षापूर्वी राजस्थानमध्ये तिथं जी जाट नावाची जात आहे, जी वतनदार आहे, जमीनदार आहे, रुलिंग पार्टी आहे, रुलिंग कास्ट पार्टी आहे आणि डॉमिनंट कास्ट आहे. तर म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये मराठा जात आहे, मराठा जात ही वतनदार आहे, जमीनदार आहे, सत्ताधारी आहे आणि डॉमिनंट आहे. प्रत्येक गावामध्ये, खेडेगावामध्ये ही डॉमिनंट कास्ट आहे. तर जसं इकडे मराठा तसं तिकडे जाट. राजस्थानमध्ये 10 वर्षापूर्वी जाट जात ही OBC यादीमध्ये टाकली 10 वर्षापूर्वी. तर या 10 वर्षाचं रेकॉर्ड आहे शासकीय. या 10 वर्षामध्ये तिथे खऱ्या OBCला शिपायाची सुद्धा नोकरी मिळू दिली जात नाही. 10 वर्षात जेवढ्या रिक्रुटमेंट झालेल्या आहेत, नोकर भरत्या झालेल्या आहेत, त्या सगळ्या नोकर भरतींमध्ये 27% OBC जागांवर सगळे जाट समाजाचे उच्चभ्रू वरच्या जातीचे लोक अर्ज करतात आणि सगळ्या जागा ते बळकवतात. खऱ्या OBCला शिपायाची सुद्धा नोकरी मिळू दिली जात नाही. तोच प्रकार महाराष्ट्रात पण शिंदे सरकारने केलेला आहे. शिंदे सरकारने शिंदे समिती स्थापन करून पूर्ण महाराष्ट्राच्या प्रशासनाला 24 तास रात्रंदिवस कामाला लावून कुणबी नोंदी शोधून काढणे आणि मराठ्यांना प्रमाणपत्र देणे हा एकमेव उद्योग गेले 3-4 महिने रात्रंदिवस राबवला. आणि शासनाचाच आदेश असल्यामुळे मग प्रशासनाने, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी कोटीनाटी कुणबी प्रमाणपत्र शोधून काढली, नोंदी शोधून काढल्यात. जिथं नोंदी नाही सापडल्या तिथं स्वतःच्या हातानेच कुणबी लिहिलं आणि लगेच समोरच्या माणसाला प्रमाणपत्र देऊन टाकलं. तर आज अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात, जवळजवळ 99% मराठा माणसांच्या घरामध्ये कुणबी प्रमाणपत्र पोहोचून गेलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उद्यापासून जी काही नोकर भरती सुरू होईल, या उद्याच्या नोकर भरतीमध्ये हे सगळे खोटे कुणबी जे मराठा आहेत, हे सगळे खोटे कुणबी बनून, खोटे OBC बनून OBCच्या 27% जागा पूर्णपणे फस्त करणार आहेत. आणि खऱ्या OBCला, खऱ्या कुणबियाला शिपायाची सुद्धा नोकरी हे मिळू देणार नाहीत. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये. त्यांचं एवढ्यावरच समाधान नाही आहे. त्यांचा जो नेता आहे जरांगे, तो म्हणतो सगळे सोयरे यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे. आता सगळे सोयरे आणि नातेसंबंध याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. नातेसंबंध म्हणजे दुधाच्या नात्यातून आलेले नाती, म्हणजे बाप, मुलगा, मुलगी, पुतणी, हे जे दुधाचे आणि रक्ताचे संबंध आहेत त्याच्यातून आलेल्या लोकांनाच ते आरक्षणाचं सर्टिफिकेट देता येतं. हे झालं नातेसंबंध. आता जरांगे म्हणतो सगळे सोयरे. सगळे सोयरे म्हणजे काय? लग्न करण्यातून आलेले नातेवाईक, लग्न जमवण्यातून, लग्न करण्यातून आलेले नाते. म्हणजे ती जी बाई आहे ती दुसरी कुठल्याही जातीची असेल, पण तिने जर लग्न एखाद्या तेली माणसाशी केलं, माळी माणसाशी केलं, त्या वरच्या जातीच्या बाईने, तर सगळे सोयरे जर शब्द आतमध्ये आला तर ती ब्राह्मण बाई
माळी माणसाशी लग्न केल्याबरोबर तिला माळी सर्टिफिकेट मिळेल, ओबीसी सर्टिफिकेट मिळेल. किंवा त्याचे पुढचे उदाहरण सांगतो. उद्या जर जरांगेच्या पोराने अमेरिकेतून एखादी गोरीबाई करून आणली, जरांगेच्या पोराने उद्या जर एखाद्या अमेरिकेत गेला आणि त्याने गोरी बायको करून जर आणली, तर जरांगे काय म्हणेल की ही सगळे सोयरे आहे, ही अमेरिकन बाई, या अमेरिकन बाईला भारतामध्ये ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे, ते द्यावं लागेल जर सगळे सोयरे शब्द आतमध्ये आला. किंवा ही बाई जर तिकडे अमेरिकेतच राहत असेल तर जरांगे सांगेल जो बायडनला की तिथं माझी मुलाची बायको राहते, माझी सून राहते, त्या अमेरिकेत तिला देतो ओबीसी आरक्षणाची व्यवस्था करा, नाहीतर मी उपोषणाला बसेल, असं जरांगे उद्या सांगू शकेल सगळे सोयरे शब्द आल्यामुळे. तर बायपास रोड पूल तिथं शेजारी तर खोटी जात प्रमाणपत्र देणे, सगळे सोयरे शब्द मध्ये आणणे आणि डिलिस्टिंग हा एक वेगळा प्रकार आहे, तो सुरू झालेला आहे. डिलिस्टिंग म्हणजे धर्माच्या आधारे वेगवेगळे जे धार्मिक गट आहेत त्यांना आरक्षणातून बाद करणे. म्हणजे आता आदिवासींमध्ये मुस्लिम पण आदिवासी आहेत, तळवी वगैरे ते मुस्लिम आहेत पण त्यांना आदिवासी आरक्षण मिळतं. तर अशा नंतर काही ख्रिश्चन आदिवासी आहेत किंवा ख्रिश्चन लोकांना ओबीसी म्हणून पण आरक्षण मिळतं. ख्रिश्चन धर्मांतरित, मुस्लिम धर्मांतरित त्यांना ओबीसी पण आरक्षण मिळतं, किंवा मुस्लिम धर्मांतरितांना आदिवासी पण आरक्षण मिळतं आणि दलित आरक्षण पण मिळतं. तर डिलिस्टिंगचं षडयंत्र जर आलं तर मुस्लिम म्हणून त्याला आरक्षणातून बाहेर काढलं जाईल. वास्तविक तो मुस्लिम नाही आहे, तो मुस्लिम ओबीसी आहे. तो केवळ मुस्लिम नाही, तो मुस्लिम दलित आहे, तो मुस्लिम आदिवासी आहे, म्हणून त्याला ते आरक्षण मिळतंय. पण षडयंत्र काय रचलं जाते डिलिस्टिंगच्या माध्यमातून की मुस्लिमांना केवळ मुस्लिम म्हणून आरक्षणातून बाहेर काढणे, ख्रिश्चनांना आरक्षणातून बाहेर काढणे रोडला आणि जी पूल आहे बायपासचा त्याच्याजवळ अशा प्रकारे मग या की तिथे लिंगे स्टील रोड नाही, अशा प्रकारे SC ST ओबीसीचं आरक्षण खतम करण्याचं षडयंत्र या देशामध्ये मोठ्या प्रमाणात 2014 पासून सुरू झालेलं आहे. लक्षात घ्या, मराठा आरक्षणाची मागणी 30-35 वर्षापासूनची आहे. आतापर्यंत 2 केंद्रीय आयोग म्हणजे मंडल आयोग केंद्र शासनाचा, कालेलकर आयोग केंद्र शासनाचा, हे 2 केंद्रीय आयोग ज्याच्यामध्ये सगळे तज्ज्ञ लोक असतात, या दोन्ही केंद्रीय आयोगांनी स्पष्टपणे सांगितलं की मराठा समाज हा पुढारलेला समाज आहे, त्याला ओबीसीच्या यादीमध्ये टाकता येत नाही. त्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळे 8 आयोग नेमले गेलेत, बापट आयोग वगैरे सारखे असे 8 आयोग नेमले गेले. 8च्या 8 आयोगांनी सांगितलं मराठा समाज पुढारलेला आहे, आरक्षण देता येत नाही. सुप्रीम कोर्टाने 5 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टाने निकाल देऊन सांगितला मराठा समाज पुढारलेला आहे, त्याला आरक्षण देता येत नाही. सगळं हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, 8 आयोग, 2 केंद्रीय आयोग, एवढं सगळं झाल्यानंतरही पुन्हा जरांगे उपोषणाला बसतो आणि शिंदे नावाचा मराठा मुख्यमंत्री जातीसाठी माती खातो आणि स्वतःच्या जातीला ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी बेकायदा शिंदे समिती नेमतो. भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंत ही गोष्ट कधीच आणि कुठेच घडली नाही की एखाद्या जातीची नोंद शोधून काढण्यासाठी समिती नेमण्याचा प्रकार देशात कुठल्याही राज्यात झाला नाही आणि केंद्रात पण झाला नाही आणि तो बेकायदेशीर आहे. पण इथे सगळ्या प्रकारचे कायदे जरांगेसाठी धाब्यावर बसवण्यात आले आणि जातीसाठी माती खाणारे शिंदे मुख्यमंत्र्यांनी 99% मराठा माणसाच्या घरात कुणबी प्रमाणपत्र पोहोचून दिलं. एवढ्यावर त्यांचं समाधान झालं नाही, पुन्हा 10% आरक्षण ओबीसी म्हणूनच दिलेलं आहे. जरी ते वेगळं 10% असलं तरी त्यांना ओबीसी स्टेटस देऊन ते आरक्षण दिलेलं आहे.